मी महादेव जगन्नाथ शिंदे, राहणार देवीखिंडी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. हे माझे दाजी आहेत शिवाजीराव पाटील. गेल्या 25 वर्षापूर्वी यांनी आपल्या वडिलांच्या नवस्फूर्तीसाठी सिद्धनाथ मंदिरामध्ये मुख्य खरसुंडी येथे मुख्य मंदिराच्या समोरील गाभाऱ्यासमोरील 2 खांब आणि वरती तुळईवर असलेला अष्टकोनी गजमुखद्वार असं मिळून 24 किलो चांदीचं प्युअर चांदीमध्ये नक्षीदार काम बनवून दिलं होतं. ते ॲक्च्युली सध्याचे चेअरमन आणि त्यावेळचे त्यांचे पुजारी जरंडकर, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा हे सगळे साक्षीदार आहेत. मग आजपर्यंत व्यवस्थित ते दर्शनी होतं. आजपर्यंत सगळे फोटो सगळ्या देवस्थानामध्ये कुठेही तुम्ही ते फोटो सर्च करू शकता, त्यामध्ये ते व्यवस्थित आहे. आणि फक्त मागल्या वर्षी ज्यावेळी ह्यांचा मुलगा मंजुनाथ पाटील दर्शनासाठी गेला असता थोडं तिथं उचकटलेलं होतं, 3x3चा तुकडा निघालेला होता त्या खांबावरचा. मग त्यांनी सांगितलं की आम्ही हे उचकटलेलं काम आहे ते रिपेअर करू शकतो आणि तेवढाच तुकडा मी आणून घालू शकतो. तर त्या चेअरमननी किंवा विश्वस्त मंडळींनी काय सांगितलं की आमची मीटिंग आहे पुढच्या आठवड्यात आणि त्या मिटिंगीत ठराव घेतो आणि तुमच्या कानावरती घालतो. आणि त्यांना काय वाटलं की हे घालणारे दाते कोणीही हयात नाहीत. ॲक्च्युली शिवाजीराव पाटील तिथे गेले नाहीत, त्यांचा मुलगाच होता, ज्युनियर आहेत सगळे म्हटल्यानंतर त्यांनी कुठल्या भावनेने काढले माहीत नाही. त्या 3 इंच तुकड्यासाठी पूर्ण दोन्ही खांबावरचं काम आणि वरचं लाखो रुपये त्या काळी खर्चून तयार केलेलं काम एका मिनटात त्यांनी उद्ध्वस्त करून कुठं रात्रीचं गायब केलं. गायब केल्यानंतर ज्यावेळी आमच्या लक्षात आलं, जानेवारीमध्ये आम्ही ज्यावेळी तिथं गेलो त्यावेळी त्यांनी ह्यांना बघितल्याबरोबर त्यांना लक्षात आलं की दाते अजून जिवंत आहेत. आम्ही विचारणा केल्यानंतर आम्ही चुकून तुमची चांदी इतरांनी दिल्या आणि ते पूर्ववत बसवायसाठी दुरुस्तीसाठी काढल्या असं काहीतरी थातुरमातुर उत्तर दिलं. ठीक आहे म्हटलं, दुरुस्तीसाठी काढल्या तर तुम्ही तुमच्या कारागिराकडे जाऊ दे, आम्हाला घेऊन चला आणि जिथं बनवायला दिल्या तिथं पाहिजे तर अजून एक अर्धा किलो का पाहिजे तर आम्ही घालतो, नसेल त्याची मजुरी आम्ही देतो. पण जसं मी जसं घातलं आहे तसं मी किमान हयात आहे तोपर्यंत तरी देव सुशोभीकरणाला माझं तिथं असावं अशी यांची प्रामाणिक मागणी होती. तर त्यांनी काय सांगितलं की ठीक आहे आम्ही अमक्याला दिलं आहे. त्यांनी 1-2 नावं सुचवली. बहुतेक त्यांच्या मनात काय आलं होतं माहीत नाही. 2-3 एकच काम दाखवून पैसे घेतलं होतं का काय त्याची पण आम्हाला कल्पना नाही. पण ह्यात मध्यंतरी 4 महिन्यात त्यांच्याविषयी बऱ्याच अफवाचं पेव उठलं होतं आणि मीडियाद्वारेच आम्हाला सगळं समजायला लागलं की बाबा इथं काहीतरी प्रॉब्लेम येतो यांच्यामध्ये. म्हणून पुन्हा आम्ही त्यांना डबल विचारलं. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमची चांदी तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही त्यांच्याकडून मागवून देतो आणि तुम्ही बनवून देवस्थानाला द्या. तर ठीक आहे म्हटलं मग. पण पुन्हा त्यांचा काय विचार बदलला माहीत नाही. आम्हाला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं की तुमची चांदी आम्ही त्यांच्याकडून आणलेली आहे. हे काही 24 किलो चांदी त्यांनी आम्हाला दाखवलं. 27 तुकडे होते ते. त्यांच्या ऑफिसमध्येच बोलवून दाखवलं. त्यांचा लीगल ॲडवायझर होता, त्यांच्या समक्ष सांगितलं की आम्ही आमच्या कारागिराकडून तुमच्या नावावर आम्ही बसवून देतो. चैत्र यात्रेच्या 4 दिवस अगोदर पाठीमागं. भलं चैत्र यात्रा तुम्हाला त्याचा अपहार झाल्याचा संशय आहे का? 100% खात्री आहे की इथं काहीतरी त्यांनी गफलत केलेली आहे. कारण आम्हाला चैत्र यात्रेचं त्यांनी टाईम दिलं होतं, किमान 10 तारखेला तयार करून देतो असं हमीपत्र त्यांनी लिहून दिलं आहे. म्हणजे 10 तारखेपर्यंत वर्करला चांदी पोचणं तरी अपेक्षित होतं. मग आम्ही सहज त्या वर्करला फोन करून विचारलं तर त्यांनी सांगितलं आम्हाला अद्याप चांदी यांनी दिली नाही म्हणून. तक्रार आता आम्ही धर्मादाय शाखेला केलेली आहे आणि आता खानापूर पोलीस स्टेशनला देणार आहे. फक्त मीडियासमोर किंवा जनसामान्यात खरसुंडी देवस्थानच्या विश्वस्तांची काय विश्वासार्हता आहे हे सांगण्यासाठीच आम्ही हे तुम्हाला तुमच्यासमोर बाईट देतो आहे. माझं नाव शिवाजीराव विठ्ठल पाटील, राहणार देवीखिंडी. या अंदाजे 2002-3च्या दरम्यान मी 24-25 किलो चांदी 25 किलो चांदी अंदाज खरसुंडी देवस्थान खांबाला बसवली होती. आता ते आम्ही गेल्या डिसेंबरमध्ये सहज बघायला गेलो तर ते त्या ठिकाणी चांदी नव्हती. मग काय झालं म्हणून विचारल्यानंतर ते थातुरमातुर आम्हाला उत्तरं दिली त्यांनी आणि शेवट तुमची देतो म्हणून सांगितलं. पण आता नंतर ते म्हणायला लागले की ते दुसऱ्याचे अर्धे आहे, तुमचे अर्धे आहे. मग मी म्हटलं माझी 24 किलो तुम्ही देतो म्हणून मला सांगितलं तेवढे द्या, नाही तर माझ्या एकट्याच्या नावानं तुम्ही घाला, मला चांदी घरी न्यायची नाही. तेवढं मी त्यांना बोललो आहे. काय सांगितलं तुम्हाला? आता 10 तारखेला 15 तारखेला एप्रिलमध्ये ते बसवतो खांबाला, पण ती काय गाठली नाही. नंतर मग आता यात्रा झाल्यानंतर आम्ही ह्या मार्गाने जायला लागलो.